मकरंद माने दिग्दर्शित रिंगण हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे, कारण त्यात दुःखाची खूप काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत. दुःख ही खरीखुरी वाटू शकतात आणि त्यासाठी त्यात मेलोड्रामाची गरज नाहीये हे या चित्रपटात पाहायला मिळतंय. चित्रपटात महत्त्वाच्या वाटतील अशा काही गोष्टी पुढील प्रमाणे. क्रमांक 1, अल्पभूधारक शेतकरी म्हटल्यावर त्याचं दुःख आणि अबाळ यांची जी काही गृहीतकं एव्हाना मराठी चित्रपटाने निर्माण केली त्या मानाने हा चित्रपट अगदी थोडा वेगळा होतोय. शेतकऱ्यांची आत्महत्या हा सध्या गावकऱ्यांच्या जगण्याचा भाग झालाय हे इथे दाखवलं गेलंय. त्याबाबत झालेली मळब किंवा सवय ही अगदी एका 2 मिनिटाच्या दृश्यातून सहज दिसून येते. क्रमांक 2, शेतकरी गाव सोडून शेती सोडून शहरात रोजगार शोधायला का येतो याची कारणमीमांसा इथे सहज दाखवली गेली आहे. त्याची गरज आणि त्यातून मार्ग काढणे या ओव्हरऑल समीकरणाचीच इथे कथा बनते आणि तीही अगदी सहजपणे फुलते. त्यात नाट्यमय वळणं वगैरे येत नाहीत आणि तरीही चित्रपट मनोरंजक होतो हे विशेष. चित्रपट खूप पॉझिटिव्ह आहे ही या चित्रपटाची दुसरी खास बाब. क्रमांक 3, शशांक शेंडे आणि सौरभ जोशी या दोघांनीही तोडीस तोड अभिनय केलाय. कथेचा एक दुसरा पैलू आहे तो म्हणजे बाप आणि मुलगा ह्यांच्या नात्याची कथा. मुलाने आईला कधीच पाहिलेलं नाहीये, त्यामुळे आईला शोधण्याची त्याची सततची धडपड ही एक गोष्ट मुख्य कथेशी पॅरलल सुरू राहते. त्यामुळे चित्रपट एकांगी होत नाही आणि म्हणूनच चित्रपट पाहायला मजा येते. क्रमांक 4, दिग्दर्शन, छायांकन, संगीत, पार्श्वसंगीत या सर्वच बाबतीत चित्रपट एक फाईन प्रॉडक्ट आहे. या व्यतिरिक्त कथा ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे हे वेगळं सांगायला नकोच. चित्रपटातले संवाद बोधपर आहेत परंतु भाषणबाजी नाही. चमत्कारांची आपली व्याख्या म्हणजे नेमकं काय आणि त्याबाबत आपल्या अपेक्षा इतक्या अतिरंजित का असतात ह्या प्रश्नांच्या उत्तरांबाबतची संकल्पना पंढरपुराच्या वातावरणात विशेष फुलते. क्रमांक 5, शेतकऱ्याला रात्री पडणारं स्वप्न हे सुरुवातीच्या दृश्यात तुम्हाला अस्वस्थ करतं आणि आपल्यापेक्षा एक वेगळं आयुष्य पाहण्यासाठी तयार देखील करतं. राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट म्हणून हा चित्रपट बघा असं म्हणण्याची काहीच गरज नाही. कमी पैशात भरपूर मेहनत आणि स्मार्ट प्रयत्न करून एक उत्तम चित्रपट बनवता येतो ह्याचं जर उदाहरण अनुभवायचं असेल तर हा चित्रपट नक्की पहा. मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स, पण अर्थात तुम्ही थिएटर्स मध्ये जा आणि हा चित्रपट नक्की बघा आणि चित्रपटाबाबतचे तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. देवला आहे पंढरपूर, नाही गरज आहे पैशाची.